तनिषा भिसेंच्या मृत्यूसंदर्भात माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पुणे पोलिसांचं पत्र, प्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली, वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हा दाखल होणार। मंगेशकर रुग्णालयासाठी 6 एकर जागा देणाऱ्या खिलारे कुटुंबियांची गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणावरती उद्विग्न प्रतिक्रिया। रुग्णालयासाठी जागा देणाऱ्या भाऊसाहेब खिलारेंकडूनही उपचारासाठी रुग्णालयाने 3.5 लाख रुपये घेतल्याची मुलगा चंद्रसेन खिलारेची माहिती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालक बोर्डावरती हत्येचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सूरज चव्हाण यांची मागणी। मिळकत कराच्या थकबाकीसाठी पुणे महापालिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावणार, 22 कोटींची थकबाकी भरण्यासाठी नोटीस। खासगी रुग्णालयांसंदर्भात पुणे महापालिका अलर्ट मोडवर, रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका, पुणे पालिकेचे आदेश। आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा, पालिकेचे आदेश। कुणाल कामराच्या याचिकेवरती उच्च न्यायालयामध्ये सुनावणी, कामराच्या याचिकेवरती उत्तर देण्यासाठी राज्य सरकारने मागितला वेळ, सुनावणी 16 एप्रिलपर्यंत तहकूब। कुणाल कामराच्या पत्रानंतर बुक माय शोचं उत्तर, आम्ही केवळ तिकीट विक्रीसाठीचं माध्यम, कोणते कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजकांचा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटलांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, भेटीगाठी वाढल्यामुळे पाटील यांची भाजपमध्ये घरवापसीची जोरदार चर्चा। हर्षवर्धन पाटलांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली, भाजपकडून कोणतीही ऑफर नाही, प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा नाही, भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। राज्यातील सर्व राज्यमंत्री नाराज, कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकाराचं वाटप न केल्यामुळे राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी, यावरती मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा, यासाठी सर्व राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। डिसेंबर अखेरपर्यंत 50% निधी खर्च करण्याचे वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश, प्रत्येक विभागांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी आदेश। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्या 9 महिन्यांमध्ये 60% निधी उपलब्ध आणि यातील 50% निधी खर्च करण्याची मर्यादा। भाजपच्या देणग्या एका वर्षात 200%हून अधिक वाढल्या, तर 2023-24 मध्ये आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टीच्या देणग्यांमध्ये मोठी घट, एडीएआरच्या अहवालातनं माहिती समोर। महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते सुनील माने यांचा आरोप, चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 2029ला पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल विचार करण्याची ही योग्य वेळ नाही, फडणवीसांचं वक्तव्य। मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातनं असेल, राऊतांनी केलं होतं वक्तव्य। नरकातला स्वर्ग या संजय राऊतांच्या नव्या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन, पुस्तकाची राऊतांनी झलक दाखवली, तुरुंगामध्ये असताना आलेले अनुभव पुस्तकामध्ये शब्दबद्ध। रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादीचा उद्या कार्यकर्ता संवाद मेळावा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडलेले ते स्वगृही परतणार। रायगडमधल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवरती खासदार सुनील तटकरे संतापले, आठवडाभरामध्ये 2 रुग्णांचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू, दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तटकरेंची मागणी। साताऱ्यामध्ये परिवहन विभागाविरोधात मनसे आक्रमक, अधिकारी कार्यालयामध्ये हजर नसतात, मनसेचा आरोप। 8 दिवसामध्ये कार्यपद्धती बदलली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांचा इशारा। अंजली दमानी यांची आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत बैठक, महसूल अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती असेल, पुण्यातील शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी एसआयटी लावायची की नाही या संदर्भात निर्णय होणार। भाजप नेते किरीट सोमय्या जळगाव दौऱ्यावर, जळगावामध्ये बांगलादेशी असल्याचा संशय, याबाबत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची सोमय्या भेट घेणार। भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधवची राजकारणात एंट्री, केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा।
लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला मिळणार. योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढणार की घटणार याची उत्सुकता. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मानखुर्दमध्ये 65 महिलांची फसवणूक. कागदपत्रांच्या मदतीने आरोपीने 20 लाखांचं कर्ज काढलं. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. उज्ज्वला योजनेतील सिलेंडर आता 550 रुपयांवर, तर बिगर उज्ज्वला योजना सिलेंडर 853 रुपयांवरती. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची माहिती. गॅस सिलेंडरचे दर किमान 400 रुपयांनी खाली यायला हवेत, संजय राऊतांची मागणी. तर भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर 50 रुपयांवरती स्थिर राहायला हवेत, राऊतांचं वक्तव्य. कोल्हापुरातल्या भैरवनाथ मंदिरामध्ये दानपेटी बसवण्यावरनं 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी. हातकणंगले तालुक्यातील खोची गावातली घटना. 2 गटामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. छत्रपती संभाजीनगरमधल्या दौलताबाद देवगिरी किल्ल्या परिसरामध्ये भीषण आग. वाळलेलं गवत पेटलं आणि धुरांच्या लोटांमुळे किल्लाही दिसेनासा झाला. नांदेडच्या मालटेकडी भागामध्ये सोफा फर्निचर गोदामाला आग. आगीचं कारण अस्पष्ट. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. वर्ध्याच्या तरोडाजवळ कारची टँकरला धडक. पोलीस कर्मचाऱ्याचा पत्नी आणि 2 मुलांसह मृत्यू. रस्त्यावरती रानडुक्कर आडवा आल्यामुळे कार अनियंत्रित होऊन अपघात घडला. आकाशवाणी आमदार निवासस्थानामध्ये रुग्णवाहिका नसल्यामुळे एका कार्यकर्त्याचा मृत्यू. योग्य वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून बिल्डरचं अपहरण. सहकार्यालाही डांबून जबर मारहाण. 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपींमध्ये वंचितचा विधानसभा निवडणूक लढवलेला उमेदवार संदीप शिरसाट याचाही समावेश. कल्याण पूर्वेकडील शक्तिधाम प्रसूतीगृहामध्ये एका महिलेचा मृत्यू. महिलेच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच महिलेची प्रकृती खालावली होती. डॉक्टर गणेश डोईफोडेंचं स्पष्टीकरण. न्यू इंडिया बँकेच्या घोटाळा प्रकरणामध्ये ARCच्या प्रमुखांची चौकशी होणार. प्रमुखांना जबाब नोंदवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने बोलावलं. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी. पार्ल्याजवळ बस बंद पडल्यामुळे जवळपास 2 तास वाहतूक कोंडी. कारमध्ये प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाने सीट बेल्ट लावावेत. सोनू सूदचा व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन. रत्नागिरीतल्या अर्जुना नदीतील मातीच्या भराव उपशावरनं नागरिक आक्रमक. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी भरावमुक्त करा, नाहीतर आंदोलनाचा इशारा. भरावामुळे राजापूरला पुराचा धोका वाढत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं. भास्कर जाधवांच्या मतदारसंघातील दाभोळ खाडीमध्ये सक्शन पंपाच्या माध्यमातून खुलेआम बेकायदेशीर वाळू उपसा. दिवसा ढवळ्या यंत्राच्या साहाय्याने वाळू काढतानाचा व्हिडिओ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.